नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर 1457 जागेसाठी जी काही रिक्रुटमेंट प्रोसेस सुरू आहे त्या रिगार्डिंग आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे विदाऊट स्किप करता। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 1457 जागेसाठी ITI इन्स्ट्रक्टर पदासाठी कधीपर्यंत जॉईनिंग मिळू शकेल, तसंच या जो काही न्यायालयाने रिझल्ट डिक्लेअर केलेला होता त्या रिझल्ट संदर्भात पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की परत या याचिकेला आव्हान हायकोर्टमध्ये देण्यात आलेलं आहे। ठीक आहे, सो ही भरती प्रक्रिया दिवसेंदिवस रेंगाळत चाललेली आहे। बरेच दिवस तुम्ही प्रतीक्षेत आहात, बऱ्याच दिवसापासून तुम्ही संयम पाळून आहात की कधी एकदाच हा ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टरचा रिझल्ट लागेल आणि उमेदवारांना नियुक्ती जॉईनिंग लेटर भेटेल आणि त्यांची नियुक्ती होईल। सो पहा, या ठिकाणी जो काही ITI इन्स्ट्रक्टर 1457ची जाहिरात संदर्भात मॅटमध्ये जी याचिका दाखल करण्यात आलेली होती त्या रिगार्डिंग मॅटचा जो काही फायनल रिझल्ट होता तो पदवीधरांच्या साईडने लागलेला होता। तर त्या रिझल्टला याचिकेला माननीय उच्च न्यायालयामध्ये हायकोर्टमध्ये काय देण्यात आलेले आव्हान देण्यात आलेलं आहे। ठीक आहे, सो आता पहा, हा हायकोर्टमध्ये जो काही आव्हान देण्यात आलेलं आहे, विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणी मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की या पुढे कुठल्याही प्रकारची न्यायालयामध्ये सुनावणी होणार नाही, परंतु पहा रिझल्टच्या संदर्भात या ठिकाणी आव्हान देण्यात आलेलं आहे हायकोर्टमध्ये। पहा, या ठिकाणी संविधानाने प्रत्येकाला अधिकार देण्यात दिलेला आहे, त्यामुळे आपण असं सांगू इच्छित नाही की कुठल्याही प्रकारचे जे काही टेक्निकल मॅटर असो किंवा शैक्षणिक असो किंवा इतर काही मॅटर असतील त्या संदर्भात प्रत्येकाला संविधानाने हक्क दिलेला आहे। ते हायकोर्टला जाऊ शकतात, नंतर सुप्रीम कोर्टला देखील जाऊ शकतात। त्यामुळे पहा, या ठिकाणी आता ही भरती प्रक्रिया नेमकी कधी संपुष्टात येईल किंवा यावरती पुढील प्रोसेस काय असणार आहे किंवा भरती प्रक्रियेवरती स्टे येणार का, तर पहा विद्यार्थ्यांना, भरती प्रक्रियेवरती स्टे येण्याचं कारण काही नसणार आहे, परंतु भरती ही होणारच आहे आणि थोडीशी आणखीन काही लेट होऊ शकेल। तर यामध्ये जे काही रिझल्ट आहेत त्यानुसार बऱ्याच दिवसापासून तुमचा संयम या ठिकाणी पाहावं लागणार आहे ITI इन्स्ट्रक्टर 1457 पदभरती संदर्भाची। ठीक आहे, तर पहा, ही कोणा वर्सेस कोण आहेत, या ठिकाणी ओरल ऑर्डर आहे कोर्टकडून हायकोर्टची आलेली आहे। तर पहा, रामेश्वर विश्वनाथ हाडबे अँड अदर्स हे आहेत पेटिशनर, याचिकाकर्ते आहेत, वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र थ्रू इट्स सेक्रेटरी अँड ऑदर्स, जे काही रेस्पॉन्डेंट अथॉरिटी आहेत, अर्थात DVT कडून असणार आहेत हे, आणि त्यानुसार पेटिशनर याचिकाकर्त्याचे वकील आहेत AS देशपांडे आणि रेस्पॉन्डेंट अथॉरिटीचे वकील आहेत संघर्ष V वाघमारे सर। ठीक आहे, सो त्यानुसार पहा, दिनांक 4 जून 2024 रोजी या ठिकाणी कोर्टची ऑर्डर आलेली आहे, सुनावणी होणार होती आणि त्यांना त्या सुनावणीनुसार ITI क्राफ्ट इन्स्ट्रक्टर 1457च्या जी काही रिक्रुटमेंट प्रोसेस आहे त्यामध्ये तुम्हाला नेक्स्ट डेट जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ओके, सो इश्यू नोटीस टू बी रेस्पॉन्डेंट रिटर्नेबल ऑन 18/6/2024, 18 जून 2024 रोजी लर्न ॲप वाईव सर्व्हिस ऑफ नोटीस फॉर द रेस्पॉन्डेंट स्टेट मिस्टर वाघमारे, लर्न ॲडव्होकेट वाईव सर्व्हिस नोटीस रेस्पॉन्डेंट्स नंबर या ठिकाणी देण्यात आलेले आहे 7 ते 15। त्यानुसार ॲडिशन टू रेग्युलर मोड ऑफ सर्व्हिस द पेटिशनर इज ॲट लिबर्टी टू सर्व द रेस्पॉन्डेंट, या ठिकाणी नंबर या ठिकाणी देण्यात आलेले आहे रेस्पॉन्डेंट अथॉरिटीचे। त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो, जे काही फाईल्स आहेत ते जे काही ॲफिडेविट आहेत त्यांनी त्या तारखेपर्यंत त्यांना दाखल करण्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। 18/6/2024 रोजी ही डेट या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे। इन बिटवीन जर आपण पाहिलं कोर्टची जे काही सुट्ट्या आहेत, ठीक आहे, समर वॅकेशन तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। ओके, जून, सो 18 तारीख या ठिकाणी पाहू शकता। ओके, 18 तारीख सांगण्यात आलेली आहे, 18 जून 18/6/2024 पर्यंत। ठीक आहे, तर इन बिटवीन जर काही अपडेट आले तर वेल अँड गुड,
जर विद्यार्थी मित्रांनो 18/6/2024पर्यंत जी नियुक्ती आहे किंवा ज्या काही ओरल ऑर्डर आहेत कोर्टच्या त्यामध्ये स्थगिती देण्यात आलेली आहे. ओके, सो जी अपडेट आहे ते 18/6/2024 नंतर तुम्हाला पाहाव्यास भेटणार आहे. ठीक आहे, सो ही परत एकदा मी तुम्हाला सांगू इच्छितो की 1457 जागेसाठी न्यायालयामध्ये हायकोर्टमध्ये परत या रिझल्टच्या संदर्भात आव्हान देण्यात आलेलं आहे. ओके, सो या संदर्भात जर काही अपडेट आली तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. सो जर तुम्ही नवीन चॅनल पाहत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. भेटत नेक्स्ट अपडेट घेऊन. धन्यवाद.